एकूण 8 सामने कव्हर करायचे आहेत. आतापर्यंत 2 सामने इथे संपन्न झाले. पहिल्या सामन्यामध्ये अमर स्पोर्ट काते संघानं विजयश्री प्राप्त केली. तदनंतर दुसऱ्या सामन्यामध्ये एसडी स्पोर्ट टायगर या संघानं विजय संपादित केला आणि आजच्या दिवसातील तिसरा सामना अमर स्पोर्ट कासने विरुद्ध आदित्य स्पोर्ट अर्थात सचिन पाटील यांचा संघ तुम्ही एकाकडे पाहू शकाल, दुसरीकडे भगवानजी भोईर यांचा संघ आपण पाहू शकाल. आणि आपण पाहू शकाल व्यासपीठावरती सन्माननीय निशिकांत शेलार यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करते. तुम्ही पाहता मित्रांनो पडघा प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरं आणि या सर्वांना नक्कीच गर्व आहे. आदित्य स्पोर्ट पडघे संघ तुम्हाला फिल्डिंग सजवायची आहे, कारण आयोजकांच्या वतीने तुम्हाला मी वारंवार या ठिकाणी अनाऊन्स करतोय. कारण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येत असताना टाल्याच्या गजरानं दोन्ही पंच आमचे ऑफिशियल पंच सुद्धा मात्र त्या ठिकाणी सज्ज आहेत. पंच शानू कुरेशी आणि पंच परेश महाजन. 4 पंच आपण पाहतो या लीगच्या माध्यमातून. पंच रमीज रईस सर आणि पंच शकील कोटी सर आणि हे 4ही पंच आपण पाहिले तर BC4चे नामांकित पंच आपण पाहतो या स्पर्धेला लागलेले आहेत. प्रत्येकी 5-5 षटकांचे आपण सामने पाहतो या पडघा प्रीमियर लीग 2024. जबरदस्त या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन आणि सर्व संघाला तुम्ही पाहू शकाल. अगदी एक कलर रंगीबिरंगी पूर्णपणे ड्रेस मात्र या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. आणि खास करून जे 12 संघाचे जे ओनर आहेत त्यांचा आपण प्रथमतः या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया, कारण त्यांच्याच माध्यमातून एवढी मोठी स्पर्धा आपण आज पडघा विभागामध्ये खेळवतोय. सलामीची जोडी कुठला चेंजेस नाही, कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिले की या जोडीने मात्र चांगला खेळ प्रस्थापित केला होता. शिखर दलवी आणि कल्पेश शेलके हे 2 सलामीवीर बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आदित्य स्पोर्ट संघाचा विचार जर आपण केला तर जास्तीत जास्त खेळाडू या संघामध्ये आज आपल्याला जांभूलपाडा गावातील पाहायला मिळणार आहेत. विजय पारदी, विशाल पाटील, अजय पारदी. जबरदस्त या संघाची सुद्धा आपल्याला बांधणी या हंगामामध्ये आदित्य स्पोर्ट पडघा संघाच्या वतीने पाहायला मिळाली. आयकॉन खेळाडू अर्थात प्रलेश मुरांजन यांची मात्र निवड केली गेली. आणि सचिन म्हात्रे सुद्धा या संघामध्ये आपण पाहतोय. विजय गीते आहेत. आणि षटकाला सुरुवात करतोय विशाल पाटील, मॅन फ्रॉम जांभूलपाडा. ललित अगिवले यांनी मात्र या खेळाडूंची निवड केली गेली या ऑक्शन सेरेमनीमध्ये. पहिल्या चेंडू मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, डाबा स्टिकच्या चेंडू बाहेर निघून जातोय. पंचांची दुनिया समांतर वाईटचा इशारा. आणि तसंही उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मात्र जेव्हा जेव्हा आपण कुकसे विलेजकडून गोलंदाजी करतो त्यावेळी मात्र त्या फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी असते. ऑन साईडला वेगाने वारे वाहत आहेत आणि त्या वाऱ्याचा मात्र नक्कीच कोणतरी फलंदाज फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. आणि तोच प्रयत्न शेखर दलवीच्या वतीने पहिल्या चेंडूवरती केला गेला. आणि आता मात्र या ठिकाणी सरळ बॅटने लॉफ केलाय. काऊ कॉर्नरवरती क्षेत्ररक्षक आहेत विजय पारदी. त्याने पकडला झेल. पहिल्या सामन्यातील हिरो अर्थात या सामन्यामध्ये ठरला 0. शेखर दलवी बॅक टू द डगआउट. चूक केली नाहीये. आणि शून्यावरती मात्र शेखर दलवी हा फलंदाज मात्र माघारी परतोय. एका धावेवरती लागणारा हा पहिला धक्का आपण पाहिला अमर स्पोर्ट कासने संघाला. आणि शेखर बाद झाल्यानंतर आता तिसऱ्या क्रमांकावरती आला या फलंदाज समीर दलवी, मॅन फ्रॉम कासने. समीर भोईर कासने गावातीलच हा खेळाडू आहे. आणि दोन्ही फलंदाज पाहिले तर कासने गावातीलच आहेत. एकीकडे कल्पेश शेलके तर दुसरीकडे या समीर भोईर. परंतु काय जबरदस्त कमबॅक पाहिला आपण विशाल पाटीलच्या वतीने, कारण पहिल्या चेंडू स्वेअर हाताळल्यानंतर असं वाटतं की कधी कधी गोलंदाजावरती थोडासा प्रेशर येत असतो, परंतु त्याने कुठलाही प्रेशर आपल्या गोलंदाजावरती घेतला नाहीये.
हो पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी जोरदार अपील केली गेली, परंतु इन्साइड एज चेंडू बाटला बरंच झाला होता आणि तेच पंतांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि अशा रीतीनं समीरनं पहिल्या चेंडूवरती आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या पुढे जाता असताना पाहू शकाल 1 गडी बाद 2 धावा. 2 फिल्डर तुम्ही पाहू शकाल डीपमध्ये प्रोटेक्शन आहेत. एक डीप स्क्वेअरकडे फिल्डर आहे जयेश वारकेच्या रूपानं. तदनंतर एक वाडिश लॉंगॉनवरती फिल्डर पाहू शकाल विजय पारतीच्या रूपानं तिथे फिल्डर तैनात आहे. आणि या ठिकाणी पाहू शकाल ऑस्ट्रेलिया चेंडू ऑन साईडला खेचून मारलाय, परंतु शॉट मिडवे विकेटला मात्र चूक पाहायला मिळाली. लॉंगॉनचा फिल्डर जोपर्यंत चेंडूला येऊन उचलतो या तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण गेल्या. खराब क्षेत्ररक्षण विजय पारतीच्या वतीने पाहायला मिळालं, परंतु थोडंसं अनुमान जो होता त्या अनुमानानुसार चेंडू आला नाही. थोडंसं चेंडूनं तिथे त्या ठिकाणी बाउन्स घेतला आणि त्याच बाउन्सवरती विजय गीते थोडेसे बीट झाले आणि 2 धावा मात्र प्रतिस्पर्धी संघानं त्या ठिकाणी पूर्ण केल्या. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ आपण इथे एन्जॉय करतोय, परंतु आत्तापर्यंत कुठल्याही फलंदाजाला सीमारेषा ओलांडता आली नाही. थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न, चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेरून निघून जातो. हा दुसरा स्वेअर चेंडू विशाल पाटीलला इथे हाताळला आणि पंचांच्या माध्यमातून वाईट घोषित केलं गेलं. दुसरी अवंतर धाव. धावफलकावरती धावा पाहू शकला आपण 1 गडी बाद 5. आजच्या दिवसातील ही तिसरी लढत पाहतोय. पुन्हा आता मात्र खेचून मारला जातोय, परंतु प्रोटेक्शन आहे डीपमध्ये. परंतु या ठिकाणी जयेश वारके वेगाने आले, प्रयत्न केले, परंतु त्यांना प्रयत्नामध्ये यश मिळालं नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. खूप मोठा अंतर होता, कारण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र पाहिलं तर त्यांच्या डाव्या बाजूने ते पलत आले. या मिड विकेटला मात्र कुठलाही फिल्डर उपस्थित होता. प्रयत्न पाहिले तर चेंडूला त्यांचा हात स्पर्श झाला होता, परंतु कलेक्शन मात्र बरोबर झालं नाही आणि त्याचमुळे या ठिकाणी कल्पेशच्या बाटमधून येणार ही पहिली बाउंड्रीज पाहिली आपण अमर काचने संघासाठी. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, सरळ चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर निघून जातोय. बॅक टू बॅक दुसरा 4. यानंतर जो पुढील सामना असेल एसके स्पोर्ट सापे विरुद्ध चेरोबा स्पोर्ट वाशेरे. एसके स्पोर्ट सापे संघाचे संघमालक आहेत ज्ञानेश्वर मागे आणि चेरोबा स्पोर्ट वाशेरे संघाचे संघमालक आहेत माजी सरपंच विश्वाजी मागे. तर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे. मॅच बॉल आलेला आहे. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. सुरुवातीला विशाल पाटीलने चांगली चेंडूची हाताळणी केली, परंतु तदनंतर या ठिकाणी अजून मात्र या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे आणि षटकाचा अंत जर पाहिलं तर कुठेतरी थोडंसं कडवट पाहतोय, कारण कल्पेशने लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार तिथे मात्र लगावले आणि एकूण धाव फलकावरती आतापर्यंत धावा लागल्या गेल्या 1 गडी बाद 13. पहिल्या P1चं आपण षटक इथे पाहतोय आणि कुठेतरी फलंदाजाने कमबॅक केला असंच म्हणावं लागेल. हो इथं मात्र फटका हवेत केलाय, परंतु नोमान लास्ट स्टँडवरती मात्र चेंडू या ठिकाणी लँड होईल. दूरवरून जयेश चेंडूवरती झेपावले. रनआउटची संधी होती, परंतु पंचांनी टीव्ही पंचांची मागणी केलेली आहे, परंतु सॉफ्ट सिग्नल फलंदाज नॉट आउट आहे. तर टीव्ही पंचांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे ऑनफिल्ड पंचांनी. पाहूया फलंदाज रनआउट आहे की नाही, परंतु वेगाने तिथे धाव घेण्याचा प्रयत्न समीर भोईर आणि कल्पेश शेलकेने केला गेला. पाहू शकाल प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जबरदस्त टेलिकास्ट आणि टीव्ही पंचाचा निर्णय सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. या फलंदाज नॉट आउट आहे, म्हणजे 2 धावा शेवटच्या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या आणि अशा रीती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेखर दलवी बाद झाल्यानंतर कुठेतरी कल्पेश शेलके आणि समीर भोईरनं आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा आतापर्यंत अमर स्पोर्ट काचे संघाने त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. 20 मिनिटांच्या आत तुम्हाला पहिली 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. लक्ष असू द्या, कारण आतापर्यंत 2 संघाला मात्र त्याचा भुर्दंड भोगावा लागलेला आहे. कारण जे नियम तुमच्यापर्यंत आम्ही
आजच्या सुरुवातीलाच मात्र आम्ही पोहोचलो, त्या सर्व नियमांचं तुम्हाला पालन या ठिकाणी करावं लागेल. नवीन गोलंदाज आता षटकाला सुरुवात करतो, गोलंदाज विजय गीते. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, प्रतीक्षा एंटरप्राइजेस स्टँडच्या दिशेने मात्र तो सुरुवात करेल मॅनपुरम भादाने. पहिल्या षटकामध्ये 15 धाबा आपण पाहिल्या आणि या दुसऱ्या पॉवर प्लेला आता सुरुवात करतोय विजय. डीपमध्ये आता 3 क्षेत्रक्षट आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर कडे तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. त्यानंतर तुम्ही वाडिश लॉंग ऑन अर्थात काऊ कॉर्नरच्या दिशेने एक फिल्डर तैनात आहे. त्यानंतर तुम्ही डीप स्क्वेअरकडे एक फिल्डर तैनात आहे. मिड विकेटचा झोन पूर्णपणे खाली आपण पाहतोय. मिड ऑफ लाईक फिल्डर, त्यानंतर मिड ऑनकडे एक फिल्डर आणि रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न या ठिकाणी समीरच्या माध्यमातून केला गेला, परंतु भन्नाट वेग आणि त्याच वेगावरती कुठलाही फटका मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला नाहीये. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर तुम्ही गलीमध्ये एक फिल्डर पाहू शकाल. अजय पारतीच्या रूपाने आहे. शॉर्ट थर्डमॅनवरती निवा पाटील आहेत. एस्टेच्या पाठीमागे प्रलेश मुरांजन फटका मिस टायमिंग हवेत केला आहे, परंतु सेफ होईल त्याचमुळे पाहू शकाल या ठिकाणी वेगानं त्या ठिकाणी चेंडूवरती झेपण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एक्झॅक्टली पाहू शकाल काय घडलंय त्या ठिकाणी. फलंदाजाने 3 धावा नक्कीच पूर्ण केल्या, परंतु पंचांच्या इशाराची प्रतीक्षा की एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी आणि निर्णय आला आमच्यापर्यंत चौकार. तर 4 धाबा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या, कारण ज्यावेळी चेंडूला मात्र फील केलं त्यावेळी कुठेतरी शरीराचा भाग सीमेरेषेला मात्र स्पर्श झाला आणि त्यानंतर पुन्हा त्या चेंडूला गिरकी देत असताना आणखी टर्न केलं बॅकवर्ड स्क्वेअरला कडे. फिल्डर तैनात आहेत आणि एक धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली. फेक चांगली पाहायला मिळाली आणि या सिंगलच्या वतीनं एकूण धावा आपण जर पाहिल्या तर धाव फलकावरती एक गडी बाद 20 धाबा त्या ठिकाणी लागल्या गेल्या. हो, भन्नाट वेग आणि पाहू शकाल वाईट जॉर्कर लेंथ आणि सफल लेंथ तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. अजून एक चांगला चेंडूची फेकी आणि पाहू शकाल मिडानवरती चांगली फिल्डिंग मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जबरदस्त या ठिकाणी हा षटक विजय कितीचा आपण पाहतोय आणि चांगला कमबॅक म्हणावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवरती एकही धाव त्यांनी खर्च केलेली होती. त्यानंतर एक चौकार पाहिला आपण, त्यानंतर एक चांगली लाईन त्यांनी मेंटेन केली आणि कुठेतरी फलंदाज आता मात्र स्ट्रगल करत असताना आपण पाहतोय कल्पेश शेलगे, कारण आतापर्यंत कल्पेशने एकूण 2 चेंडूंचा मात्र त्या ठिकाणी अर्धा निर्धाव चेंडूचा त्यांनी मात्र सामना त्या ठिकाणी केला. हो, बॅकफूट लागले समोरच्या दिशेने मात्र कुठलाही शत्रषक डीप पॉइंटकडे नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी अमर स्पोर्ट कास्ते संघाची आपण धावसंख्या जर पाहिली तर एक गडी बाद एकूण 24 धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धाबा आल्या, तर त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये विजयनं 9 धाबा तिथे मात्र खर्च केल्या. अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धाबा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
म्हणजे ते 2 षटकं पॉवर प्लेची होती ती तर मात्र संपन्न झाली आणि आता मात्र नॉन पॉवर प्लेच्या खेळाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. यानंतर एसके स्पोर्ट सापे विरुद्ध चेरोबा स्पोर्ट वाशेरे या 2 संघादरम्यान तुम्हाला पुढील सामना पाहायला मिळेल. तुम्ही पाहता पडगा प्रीमियर लीग 2024चा हा पहिला दिवस छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे इथून या ठिकाणी थेट प्रक्षेपण सुरू आहे. आणि तसंही या विभागामध्ये जो आपण क्रीडांगण पाहतोय ते सुंदर सुसज्ज क्रीडांगण आपण पाहतोय. आणि या स्पर्धेसाठी या ग्रामस्थ मंडळ खुकसे यांचं सुद्धा मात्र चांगलं मोलाचं योगदान मित्र म्हणेन. आणि तिसऱ्या षटकाला आता सुरुवात करतोय गोलंदाज विशाल पाटील. दुसऱ्या स्पेलमध्ये आता मात्र त्याला पुन्हा कॅप्टननी जबाबदारी स्वीकारली. जबरदस्त रॉकेट जेल सॉफ्ट डिसमिसल कॉट अँड बॉल लागणारा दुसरा धक्का अमर स्पोर्ट्स कासने संघाला. मात्र या ठिकाणी फटका तिथे खेळण्याचा प्रयत्न समीर भोईरने केला परंतु विशाल तुम्ही कौतुक करीन कारण असे झेल घेणं एवढं इझिली नसतात. परंतु चेंडू सरळ विशाल पाटीलच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि चिपकला असंच म्हणावं लागेल. आणि समीर भोईर बाद होण्यापूर्वी 6 धावांचं त्याने फक्त योगदान दिलं. नवीन फलंदाज जय शिलार आलाय. जय शिलारनं पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र चांगली बॅटिंग केली होती आणि त्याच अनुषंगाने आता मात्र 4थ्या क्रमांकावरती आला आपल्या संघाला सावरण्यासाठी. 24 वरती लागणारा हा दुसरा धक्का आणि पहिल्या चेंडूची ही सफलता विशाल पाटीलने प्राप्त केली. सरळपणे लॉफ केलाय. लॉंग ऑन वरती फिल्डर आहेत विजय पारधी. जबरदस्त चेंडूवरती शेवटच्या चेंडूला मात्र जेम केली आणि त्यानंतर फिकी थोडीशी रॉंग ऑन पाहिली आपण. जर तुम्ही बॉलर एंडकडे फिकी केली असेल आय थिंक चित्र काहीतरी वेगळं असतं. परंतु या ठिकाणी कुठेतरी जयेशला बाद करण्याचा एक प्रयत्न विजय पारधीचा होता आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी कीपर एंडकडे फिकी केली आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण केल्या. तसंही विशाल पाटीलकडे सिटी फॉर्मॅटचा सुद्धा मात्र चांगला अनुभव आहे. यॉर्करचा प्रयत्न चॉप केला शेवटच्या क्षणाला. म्हणजे चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आणि खराब चेंडूची वाट लावायची हे परफेक्टली क्रिकेट जय शिलारला मात्र एक्झॅक्टली माहिती आहे. आणि त्याच चांगल्या चेंडूवरती फक्त सन्मान दिला. 1 धाव त्याने कंप्लीट केली आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र या ठिकाणी पुढे जाताना आपण पाहतोय 2 गडी बाद 27 धावा. विशाल पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. स्टँड अँड डिलिव्हर जबरदस्त कनेक्शन. चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर निघून जातोय. 7 धावांचा आणि षटकार. असताना जर एखाद्या खेळाडूला जर पाण्याची जर आवश्यकता असेल तर तुमचे जे 12 मॅन आहेत तेच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतील अथवा खेळाडू कक्षामधून कुठलाही खेळाडू पाणी घेऊन किंवा अथवा एखादी बॅट वगैरे घेऊन मैदानाच्या आतमध्ये येणार नाही. या सर्व गोष्टींची आपण या ठिकाणी नोंद घ्यावी. ओह जबरदस्त फटका अगदी चेंडूवरती झपाट्याने पोहोचल्याने त्या ठिकाणी पाहू शकाल थोडीशी मिस फिल्डिंग डीप कव्हर पॉईंटला आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच प्ले मात्र 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आता मात्र कल्पेश चांगल्या टचमध्ये मात्र ती बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. थोडंसं सुरुवातीला त्यांनी स्ट्रगल केले परंतु आता मात्र कुठेतरी त्याने जास्त वेळ खेळपट्टीवरती काढला आणि त्याचा मात्र त्याच्या संघाला आता कुठेतरी फायदा होईल त्यात काही शंका नाही आहे. सुरुवातीला विशाल पाटीलने षटकाची सुरुवात चांगली केली परंतु आता मात्र धावा वेगाने पाहायला आपल्याला पाहू शकेल. बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कल्पेशने केला परंतु स्वतः विशालने त्या ठिकाणी चेंडूला मात्र स्टॉपिंग केलं आणि अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होत असताना 3 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 35 तर 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. तर मी विनंती करतोय आमचे जे 12 मॅन आहेत त्यांना आपण
पाण्याची नक्कीच त्या ठिकाणी मागणी आहे. आपण पाणी घेऊन जायचं आहे. तत्पुरते आपण ऐकूया DJ यांच्या माध्यमातून एक सुंदर संगीत. प्रतीक पुन्हा एकदा. हो खराब चेंडू फुलटॉस आणि पंचांचा बीमर नो बॉलचा इशाराने चेंडूला पाठवलंय कबर बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जर इथून अमरस्फोट खाते संघानं 70 धावसंख्येपर्यंत जर मजल मारली तर मात्र एक चांगला लक्ष आपण म्हणू शकतोय. 42 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि ऑनफिल्ड पंचांनी TV पंचांची मागणी एक्झॅक्टली इथे मात्र केलेली आहे. पाहूया एक्झॅक्टली आपण काय घडलेलं आहे त्या ठिकाणी. सॉफ्ट सिग्नल पंचांचा आपण जर पाहिलं तर बीमर नो बॉल आहे, परंतु TV पंचांनी या ठिकाणी मात्र नक्कीच करेक्शन करावं. थर्ड अंपायर्स आमचे नक्कीच कंट्रोल रूममध्ये आहेत आणि ते मात्र त्या ठिकाणी पाहणी करतील की एक्झॅक्टली काय घडलंय. आपण रिप्ले नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो. TV पंचाचा निर्णय सुद्धा आलेला आहे की हा बीमर नो बॉल आहे आणि पुढील चेंडू असेल फिरीट. सामना करतोय जयेश शेलार. त्याच्या बॅटमधून आपल्याला हा चौकार पाहायला आपल्याला
आणि फ्रीहिट चेंडूवरती मात्र कुठल्याही प्रकारचं कनेक्शन झालं नाही आहे. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं आणि त्याच अनुषंगाने स्वतःवरती थोडंसं निराश सुद्धा पाहिला. पण जयेश कारण ही संधी होती त्याच्याकडे की तुम्ही फ्री माइंडनं खेळू शकले असते, परंतु या चेंडूत तुम्ही जर सरळ बॅटने लॉक केलं असतं तर मात्र मिडलिंग चांगली झाली असती, परंतु थोडंसं क्रॉस बॅटेत त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. निर्धावानं चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे 2 गडी बाद 42. ओहो वाईट यॉर्कर लेन चॉप करण्याचा प्रयत्न, जबरदस्त कमबॅक प्रत्येकच्या वतीने आपण पाहतोय. कारण बीमर नो हाताळल्यानंतर थोडंसं लाईनमध्ये त्यांनी बदल केला आणि योग्य लेंथवर त्यांनी मात्र पुढील जे चेंडू होते ते हाताळले आणि पाहू शकाल हा सलगचा दुसरा डॉट चेंडू तिथे मात्र पाहायला मिळतोय. आणि आता मात्र थोडंसं प्रेशर जयेश शेलारच्या कदाचित खिल्लीवरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने मात्र निघून गेला आणि सलगचा हा तिसरा निर्धाव. जबरदस्त कमबॅक, चांगल्या गोलंदाजाची निशाणे दाखवत असताना गोलंदाज प्रतीक काय सुंदर कामगिरी. चौथ्या षटकासाठी त्याला मात्र संघनायकानं त्या ठिकाणी चेंडू सोपवलं, त्याच्यावरती तो विश्वास दाखवला आणि तो विश्वास आता मात्र कुठेतरी सार्थ ठरवत असताना, कारण पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली होती, त्यानंतर आपल्याला नो बॉल पाहायला मिळाला. त्यानंतर लगातार 3 चेंडू निर्धाव. हा फुलटॉस आहे, लॉंग ऑनवरती केल्याचा प्रयत्न, तिथे मात्र फिल्डर तैनात आहेत. एक धाव मात्र कंप्लीट केली, दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि जो परत चेंडूला उतरून फेक करतील तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांना वेगाने पूर्ण केल्या आणि या 2 धावांना आता मात्र धावफलक थोडा वेळ शांत होता आणि आता मात्र 2च्या साह्याने पुढे जाईल 44 आकड्यावर. जबरदस्त मात्र खेळ या षटकामध्ये आपल्याला प्रत्येकच्या वतीने पाहायला मिळतोय. ओरपीच ऑन साईडला उंची जास्त मिळाली या फटक्याला आणि त्याचवेळी लॉंग ऑन वरती फिल्डर तैनात आहेत विजय पारधी. त्याने पकडला झेल आणि समाप्त होतोय. अर्थात जयेश शेलारचा जो स्ट्रगल सुरू होता तो मात्र इथे संपन्न झाला आणि अशा रीतीने अमर स्पोर्ट कासने संघाला लागणारा हा तिसरा धक्का ओव्हर क्रमांक 4 सुद्धा मात्र या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. 44 गडी गमावले 3 आणि आपण या ठिकाणी काही पाहुण्यांचे सन्मान आहेत ते सन्मान संपन्न करणार आहोत. पाहू शकाल वाशिंदगावचे उद्योजक सन्माननीय निशिकांत शेलार आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपला सन्मान त्या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं केला जाणार आहे. सन्माननीय निशिकांत शेलार या आपण व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मान करत आहोत. मी पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राहुलजी चेंदे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते निशिकांत शेलार यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचं आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आणि अनेक संख्येने आपल्याला पाहुणे व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्या सर्व पाहुण्यांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान आपण आयोजकांच्या वतीने करत आहोत. त्यापैकी वाशिंदचे उद्योजक निशिकांत शेलार यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करीत आहोत. तर 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्या 44 धावा जोडण्याकरिता 3 गडी अमर स्पोर्ट काथे संघाने गमावले. नवी फलंदाज मयूर दलवी आलाय. हो हो चेंडूची लेंथ खराब होती आणि त्यानंतर पंचाचा नो बॉलचा इशारा, परंतु नो बॉलवरती फलंदाज मयूर दलवी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय.
चेंडूचा सामना न करता असताना तो मात्र बाद झाला आणि त्यानंतर जबाबदारी कल्पेशने आपल्या संघाची स्वीकारली. स्टँड अँड डिलिव्हर अधिक गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू पाठवलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये 7 धावांसाठी षटकार. सर्वात सुरक्षित जागा निवडली कल्पेशनं आणि या 6 धावा ते मात्र वसूल केल्या. आतापर्यंत हा दुसरा सिक्सर पाहिला आपण कल्पेशच्या माध्यमातून 2 4 त्याच्या बॅटमधून पाहिले आणि त्यानंतर प्रलयचा मात्र या ठिकाणी कमबॅक मुडावरती जवळपास चेंडूला मात्र त्या ठिकाणी फेल केला आणि या सिंगल धावेने आता मात्र धाफलक तुम्ही पाहू शकाल. धाफलकावरती 53 हा आकडा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त स्कोरिंग एक्सपर्ट गुणलेखक मिस्टर साहेबा मोमीन यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. अनेक त्यांनी सुद्धा मात्र मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतात भिवंडी तालुक्यामध्ये आणि आज पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून ते कार्य करत असताना आपली सेवा देत असताना 53 धावा धाफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन तिथे मात्र करण्याचा प्रयत्न केला प्रलेशने आणि हे वैशिष्ट्य प्रलेशकडे अनेक वर्षापासून मी पाहतोय की ते एकाच ॲक्शनमध्ये फास्टर डिलिव्हरी हाताळत असतात आणि एकाच ॲक्शनमध्ये पाहिलं तर स्लोअर वन ही लेंथ मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असताना त्यापैकी त्याच्या माध्यमातून आता मात्र व्हेरिएशन करण्याचा मात्र प्रयत्न केला जातोय. इथे मात्र पाहू शकाल ब्लॉक होलमध्ये चेंडू हाताला गेला. लॉंग ऑफ द फिल्डर वेगाने चेंडूवरती झेपावला सचिन मात्रे. जबरदस्त वापसी प्रलेशच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली कारण पहिल्या चेंडू आपण जर पाहिला तर फलंदाज पहिला चेंडू नो बॉल तिथे हाताला त्यानंतर त्याच्यानंतर एक सिक्सर पाहिला आणि पुढील चेंडू पाहिले आपण अतिशय चांगल्या लेंथ लाईनवरती त्यांनी हाताळले आणि धावफलकावर आता मात्र धावसंख्या आपण पाहू शकता या ठिकाणी 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. कंट्रोलफुल गोलंदाजी या पहिल्या इनिंगमध्ये पाहिली कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 15 धावा विशाल पाटीलनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये खर्च केला होता परंतु त्यानंतर गोलंदाजानं कमबॅक केला. अकुटप्याचा चेंडू होता ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न अंडरम फेकी झाली आणि अशा रीतीनं एक धाव तिथे मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. ज्याप्रमाणे या गोलंदाजाने कमबॅक केल्या संघनायक प्रलेश मुरांजडा नक्कीच थोडंसं मात्र त्या ठिकाणी संतुष्ट असेल. एक क्षण असं वाटलं होतं किमान 65-70चा आकडा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळू शकेल परंतु कुठेतरी धाबांवरती लगाम लावण्याचं कार्य स्लॉग ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. खास करून आपण जर पाहिले तर विजय गीतेनं 9 धावा खर्च केल्या त्यानंतर विशाल पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये पहिल्या 11 धावा त्यांनी खर्च केल्या आणि प्रत्येकनं एका स्पेलला त्यांनी हाताला 9 धावा त्यांनी खर्च केल्या आणि हा शेवटचा षटक सुरू आहे आणि त्यानंतर पाहू शकाल इथे झेल बाद होण्याची शक्यता आहे नाकारता येणार नाही. विशाल पाटील वेगानं चेंडूवरती पोहोचतोय आणि या शेवटच्या चेंडूवरती अखेर फलंदाज कल्पेश शेलकर तिथे बाद करण्यामध्ये यश आलं प्रलेश मुरांजनला आणि अशा रीतीनं पहिल्या डाबाचा खेळ होतोय संपन्न. 5 गडी अमर स्पोर्ट खाते संघाने गमावले. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या एकूण 55 आणि विजयासाठी 56 धावांची आवश्यकता असेल. सामन्याचे नाणेफेक मी भगवान शेठ भोईर यांना विनंती करून आपल्या शुभास आपण पुढील सामन्याचे नाणेफेक करायचे. एका बाजूला SK स्पोर्ट्स सापे दुसऱ्या बाजूला चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे दोन्ही कॅप्टन यायचे. तर आदरणीय भगवान दादा भोईर यांना विनंती करून आपण या आणि आपल्या शुभास आपण टॉस करायचं आहे. या दोन्ही कॅप्टन या. SK स्पोर्ट्स सापे आणि चेरोबा वाशेरीमध्ये टॉस होते. दोन्ही संघ नायकांना शुभेच्छा देत आहेत. आपण बघू शकाल एका बाजूला HPL PPL H आणि T असे लिहिले.
तर हेड आलाय टॉस. टॉस मी भगवान दादा भोईरांना विनंती करेन आपण स्थान बनवायचं आहे. प्रेम काय सांगशील, टॉस जिंकलेलं आहे, क्षेत्ररक्षण. पहिलीच मॅच आहे. या आधीच्या मॅचेस बघितल्या आहेत, खेळपट्टी कशी साथ देते आणि घरचं मैदान आहे, तू इथे सराव करतोय, त्याचा कुठेतरी ॲडव्हान्टेज होईल का? हो नक्कीच. फिल्डिंग करतोय, समोर संघ आहे या ठिकाणी आपण बघता एस के स्पोर्ट्स सापे, एकापेक्षा एक खेळाडू या संघामध्ये आहेत. किती धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न असेल? 5 षटकांचा सामना आहे तर 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेविषयी तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल थोडक्यात. स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि ही संकल्पना आपल्या PPL म्हणजे आपल्या पडगा प्रेमिलमध्ये चांगल्या पद्धतीने होत आहे आणि मी बोलतो का असंच होत राहू आणि आपल्या पडग्याच्या सर्व खेळाडूंना चांगली चांगली संधी मिळावी हीच अपेक्षा करतो. थँक्यू प्रेम. टॉस महत्त्वाचा असतोच का, तर रणनीती आपल्याला आखता येते. टॉस गमावला आहे, मॅचेस बघितले असतील तू का, तर सुरुवातीच्या काही मॅचेस धावा भरपूर होत आहेत. किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 50 प्लस आम्ही जाण्याचा प्रयत्न करू. 50 प्लस 5 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. असे बॅटर कोणते आहेत संघामध्ये की ही धावसंख्या तुला उभी करून देतील? साहिल शेख आहे, विद्यानंद आहे, कामरान आहे, अक्षय आहे, मग आणखी बघू आम्ही पण आहे स्वतः. स्पर्धेविषयी काय सांगशील? PPL ही संकल्पना सगळ्यांना एकत्रित केले गेले, एक वेगळीच मजा आहे. तिसऱ्या पर्वामध्ये आपण काय सांगशील स्पर्धेविषयी? खूपच चांगली स्पर्धा आयोजित केलेली आहे PPL. म्हणजे जेवढी मेहनत घेतली आहे तेवढी कमीच बोलली तरी काही याने, पण चांगल्या प्रकारे हो PPL हीच आमची अपेक्षा आहे. थँक्यू. तर हे दोन कॅप्टन आपण बघतायत, चेरोबा सुपर किंग्स आणि दुसऱ्या बाजूला SK स्पोर्ट्स सापे. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो. टॉस जिंकलेला आहे चेरोबा सुपर किंग या संघाने आणि प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी SK स्पोर्ट्स सापेला. आपण वळूया चालू सामन्याच्या दिशेने कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. तर जांभूलपाडा संघाच्या कुठल्याही खेळाडूने 3 षटकार मारल्यास वासुदेव रंधवी यांच्याकडनं 500 रुपये. पहिला चेंडू यावेळेस मात्र पाठवलाय नाही, तिथे फिल्डर होते, फलंदाज बाद. या ठिकाणी आपण बघतायत अजय आणि पहिला धक्का आदित्य स्पोर्ट्सला लागतोय. टार्गेट या ठिकाणी आपण बघतायत एकूण आहे ते म्हणजे 56. तर पहिला चेंडू आपण बघितलं सीमारेषे बाहेर पाठवायचा होता, एक महत्वाकांक्षी फटका घेण्याचा प्रयत्न होता, पण तिथे झेल टिपला गेला. आपण बघतायत लॉंग ऑनला फिल्डर होते. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेमध्ये फिल्डिंगची व्ह्यू रचना आपण बघतायत. एक क्षेत्ररक्षक डी मध्ये तुम्हाला बघायला मिळतोय, तो म्हणजे लॉंग ऑनला. आणि इनफिल्डमध्ये आपण बघताय शॉर्ट थर्ड मॅन आहे, त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग आणि त्याचबरोबर शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, एक मिड ऑफ आहे, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर आणि त्याचबरोबर एक शॉर्ट कवर शॉर्ट पॉईंट, अशी ही व्ह्यू रचना आपण बघताय. फिल्डिंग करत असताना 56चं संरक्षण करायचं आहे मैदानावरती. आपण बघितलं तर यावेळेस संघ आपण बघताय अमर स्पोर्ट्स कासने. आता पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी झाली होती आणि आदित्य स्पोर्ट्स मैदानावरती चेसिंग करत असताना मागच्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ राहिला होता खरं तर अमर स्पोर्ट्स कासनेचा. हा चेंडू हवेत कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरून खेळलेले आहेत, फिल्डर धावत आहेत. हो, तिथे थोडंसं फंबल झालंय आणि नाही, याचा फायदा जरूर मिळेल. चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. हवेचा प्रवाह आपण बघू शकाल. हे झेंडे, हे भगवे झेंडे तुम्हाला सांगतात की हवा ही पश्चिमेकडनं पूर्वेच्या दिशेने वाहते आणि कुठेतरी त्याचा फायदा या इंडने दुसऱ्या इंडने होऊ शकतो. जिथे अंपायर्स उभे आहेत तिथून जेव्हा बॅटिंगला बॅटर येतील त्याचा फायदा होऊ शकतो. पण इथून अगेन्स्ट द एअर आपण बघितला फटका, चेंडू सीमारेषेच्या
बाहेर गेला आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झालेली यावेळेस अकाउंट ओपन होते. बॅटर मैदानावरती आपण बघतायत यावेळेस सचिन आहेत, तिसऱ्या क्रमांकावरती आले. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत प्रलेश, अजय बाद झालेले. टाईम केलेले मॅच केले आणि आमचे साहेबा मोमीन सर या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेत आहेत, मॅन फ्रॉम भिवंडी, आणि अगदी सगळ्या गोष्टीची काळजी घेत आहेत. टायमर त्यांनी लावलेला, टायमर ऑन आहे, त्यामुळे प्रत्येक संघाने या गोष्टीकडे प्लीज लक्ष द्यायचं आहे. फुलटॉस स्विंग केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जाईल चेंडू सीमा पार, येतोय षटकार. पहिले षटक प्रगतीपथावरती 10 धावा आल्यात. 56चं टार्गेट, 11.20 ही धावांची आवश्यक गती आहे. 55 धावा केल्यात पहिल्या मॅचमध्ये. अमर स्पोर्ट्स कासनेने 67 केल्या होत्या श्री मीनाक्षी स्पोर्ट्स कासने संघाविरुद्ध, आणि आता मात्र 56 वरती रोखले. आदित्य स्पोर्ट्सने गोलंदाजी चांगली केली, कारण पहिल्या 2 मॅचच्या कंपॅरिझनमध्ये या मॅचमध्ये कमी धावा आल्या, कारण पहिल्या मॅचमध्ये 67, त्यानंतर 91, आणि आता कुठेतरी कमी धावा आपण बघतायत 55, आणि टार्गेटचा पाठलाग करत असताना चांगल्या स्थितीमध्ये विकेट पहिल्या बॉलवरती जरूर गमावलाय. हा चेंडू यावेळेस मात्र मिड ऑफच्या दिशेने, वॉट अ कॅच, स्पेक्टेक्युलर कॅच, फलंदाज बाद, मैदानावरती लागतोय हा दुसरा हादरा. वॉटर कॅच, रिहान मुरुमकर, काय झेल टिपलाय बघा, स्वतःला स्टेज केला. अवैध चेंडू होता, वर होता, थोडासा डोक्याचा जास्त, पण खूप चांगल्या तंत्राने हा झेल रिहानने टिपला आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत. मैदानावरती सचिन, सुरुवात चांगली केली होती सचिनने, आधी चौकार, त्यानंतर षटकार, मात्र त्यानंतरचा कमबॅक आपण बघितला कल्पेश न्यू बॅटर. मैदानावरती जयेश येत आहे. धावसंख्या धावफलकावरती 10 स्थिरावलेली. मॅचमध्ये थोडीशी रंगत निर्माण होऊ शकते जर इथून गोलंदाजी चांगली झाली दुसऱ्या हिंडने अमर स्पोर्ट्स कासने संघाकडनं. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी त्यांची चांगली राहिली आहे. विजयाचं अकाउंट त्यांनी ओपन केलेलं आहे. पहिल्या मॅचमध्ये श्री मीनाक्षी स्पोर्ट्स कासने संघाला त्यांनी पराभूत केलं होतं, आणि या मॅचमध्ये बघूया सचिन पाटील यांचा संघ आदित्य स्पोर्ट्स चेसिंग करत असताना 56 धावा, 2 विकेट गमावलेले आहेत. एक पार्टनरशिप इथून चांगली होणं फार गरजेचं आहे, पण बघूया ती पार्टनरशिप होते का. जयेश स्ट्राईकला सामना केलेला कल्पेशचा, वरती विकेट, हा चेंडू स्क्वेअर लेगला गेला सीमा पार. आल्या आल्या जयेशने आपला मनसुबा जाहीर केलाय, 6 धावा. दाचा आलेला आहे मैदानावरती. जयेशचं आगमन झालं आणि जयेशने आलेल्या षटकाने इथून सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला अजय बाद झाला, पहिलाच गडी जो बाद झाला, त्यानंतर सचिन बाद झाला, आणि प्रलेश मात्र एकही चेंडू त्याने फेस केला नाही, आणि एक चेंडू शेष आहे बघा यावरचा. तर अजूनही एक चेंडू शेष आहे, म्हणजे 16 धावा आतापर्यंत आलेले आहेत. हो, यावेळेस मात्र मिस टायमिंग, झेल कोण घेणार प्रश्न आहे, आणि झेल झालाय ड्रॉप. फिल्डर त्या ठिकाणी समीर होते, आणि फार कठीण झेल नव्हता, जज व्यवस्थित केलं होतं, आणि शेवटच्या क्षणी चेंडू हातामध्ये आल्यानंतर तो निसटला, आणि अशा प्रकारे हे जीवनदान मिळतंय.
धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 18 धावा. चांगल्या स्थितीमध्ये मैदानावरती आपण बघतायत आदित्य स्पोर्ट्स मैदानावरती. टार्गेट एकूण आपण बघितलं तर ते म्हणजे 56 धावांचं 18 आलेले आहेत आणि अजूनही आपण बघितलं तर 38 धावांची गरज आहे. 24 चेंडूमध्ये 38 करायचे आहेत विजयासाठी. मैदानावरती जयेश आणि प्रलेश हे 2 बॅटर खेळत आहेत. 2 विकेट ऑलरेडी गमावलेले आहेत. स्पर्धा आपण बघतायत पडगा प्रीमियर लीग 2024 अत्यंत सुंदर अशी स्पर्धा तिसऱ्या पर्वामध्ये. वेळेवरती प्लीज वेळेवरती थोडंसं लक्ष द्या कारण जास्त वेळ घेता आपण या ठिकाणी आपल्याला सूचित केलं जाते. कारण बघा 4 ओव्हर तुम्ही जर निर्धारित वेळेमध्ये नाही पूर्ण केल्या तर मग 5व्या ओव्हरमध्ये एक फिल्डर सीमारेषेवरून आतमध्ये येईल. फार मोठी जबाबदारी अध्यक्ष राहुल चंदे यांच्या खांद्यावरती आहे. त्याचबरोबर आतिश घोडविंदे, यतीश शेलार, त्याचबरोबर आपण बघितलं तर प्रेम असतील, ही सगळी टीम काम करते. सुरेश पारधी असतील, ही फार मोठी टीम आहे. त्यांनी ही संकल्पना आणलेली आहे. थोडासा खंड पडला होता लीगमध्ये पण पहिल्या पर्वामध्ये आपण इथेच होतो, याच मैदानावरती होतो. अत्यंत सुंदर पहिलं पर्व आपण संपन्न होताना बघितलं. दुसऱ्या पर्वात ही स्पर्धा आपण दुसऱ्या ठिकाणी आयोजित केली होती पण पुन्हा एकदा आपण तिसऱ्या पर्वात कुकसेच्या या सुंदर मैदानावरती पुन्हा एकदा आपण ही स्पर्धा आयोजित केली आहे. बॉलिंग मार्कवर शेखर दळवी. हा चेंडू आपण पूल करतायत, फिल्डर आहे तिथे, पहिल्या डब्यात चेंडू उचललाय. सुंदर क्षेत्ररक्षण, तितका चांगला थ्रो डीपमधून क्षेत्ररक्षक आपण बघतायत फार वेगाने आले होते. आणि अशा प्रकारे सिंगल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 19च्या घरामध्ये. 37 धावांची गरज अजूनही. 37 फुल टॉस ओव्हर द बॉलर रेड. सरळ अगदी स्क्रीनच्या समोर जाऊन चेंडू धडकतोय, येतोय चौकार. चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न फाईन लीगच्या दिशेने येतोय. या दरम्यान एक सिंगल येईल. जयेश जबाबदारीने खेळत असताना दुसऱ्या बॉलला प्रलेश. पण सुरुवातीचे 2 बॅटर फार लवकर बाद झाले. आधी अजय शून्यावरती बाद झाला अगदी व्हेरी फर्स्ट बॉलवरती पहिल्या ओव्हरच्या. आणि त्यानंतर थोडासा प्रतिकार जयेश सचिनने केला होता, 10 केल्या होत्या त्याने. हा चेंडू स्लॉक स्वीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल. चेंडू सीमारेषे बाहेर, येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 28 झालेले आहेत. आणि अजूनही आपण बघितलं तर इथून 28 धावांची गरज. अर्धा पल्ला या ठिकाणी सर केलेला आहे, अर्ध टार्गेट चेस केलेलं आहे. आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी 1.4 षटकं वापरलेली आहेत. पण अजूनही आपण बघितलं तर चेंडू 20 शिल्लक आहेत आणि ती 28 धावांची गरज. चांगल्या स्थितीमध्ये आदित्य स्पोर्ट्स हा संघ खेळत असताना शेखर. हा चेंडू फुल लेंथ होता, फाईन लेगला गेला, तिथे फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण जयेश होते. केवळ एकच धावेल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकात 29. फारसा दबाव नाही बघा, फार मोठं टार्गेटही सेट केलं नाही, चांगल्या स्थितीमध्ये. पण मैदानावरती अमर स्पोर्ट्स कास्टे संघाला या मॅचमध्ये कमबॅक करायचा असेल तर विकेट्स घ्यावे लागतील, डॉट चेंडू फेकावे लागतील. स्लोअर 1 आहे, फसवलंय, झेलची शक्यता आहे आणि हा झेल टिपलाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण बघतायत रियान होते आणि रियाननेच एक अफलातून झेल मगाशी टिपला होता आणि त्याचा प्रत्यय आला होता. सगळे किती चांगले फिल्डर आहेत. आणि अशा प्रकारे एक हाय कॅच, फलंदाज बाद होत आहेत मैदानावरती जयेश आणि मैदानावरती धक्का लागतो 3रा.
29 वरती 3 गडी गमावलेत. अजूनही आपण बघितलं तर विजयासाठी 27 धावांची गरज असेल. हे षटक संपन्न झाले. या षटकात 11 आल्या, 1 विकेट आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण बघताय संपल्यानंतर धावा फलक होते 29. 18 बॉल 27 रिक्वायर्ड 9.00 आणि डायमंड ऑफ PTC इरामन शेलार यांचं आगमन झालेलं मॅन फ्रॉम वाशिरी संघाचा अत्यंत प्रतिभासंपन्न असा अष्टपैलू खेळाडू. सकाळी कामावरती जाऊनही आलाय बघा. हजेरी लावावी लागते. नोकरी व्यवसाय आपला सांभाळावा लागतो. यातील बरेचसे खेळाडू असे असतील की जे जॉब करतात आणि आपला व्यवसाय सांभाळतात आणि प्रत्येकाने कुठलाही छंद जोपासताना आधी आपलं करिअर, आपला व्यवसाय, आपला खरं तर जॉब या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच बाकीचे सगळे छंद पूर्ण करायचे असतात. पडघा प्रीमियर लीगच्या माध्यमातून काही जणांनी सुट्टी घेतली असेल जॉबला, हरकत नाही, एका दुसरी सुट्टी चालेल. पण जबाबदारीपासून दूर पळून आपण फक्त आपलं छंद जोपासत राहिलो तर मग आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. अशा प्रकारे 2 षटकं आपण बघितले. 19 धावा आलेल्या आहेत आणि 18 चेंडूमध्ये 27 करायचे आहेत. रिक्वायर्ड 9.00. न्यू बॅटर मैदानावरती विजय पारदे येत आहेत, मॅन फ्रॉम जांभूळपाडा. आणि जांभूळपाडा संघासाठी प्रचंड असं योगदान, भरपूर वर्ष खेळलेले आहेत, अत्यंत अनुभवी आहेत. दुसऱ्या बाजूला प्रलेशला आपण बघतायत जे 6 धावसंख्येवरती खेळत आहेत. बॉलिंग मार्कवर जयेश शेलारला आणलेले. 18 बॉलमध्ये रोखायचे आहेत 27 धावा होण्यापासून. आम्ही कालच एक अशी मॅच बघितली किंग ग्राउंडवरती विसर्गाच्या, जिथे 18 बॉलमध्ये 18 करता आल्या नाही एका संघाला. आणि त्यामुळे क्रिकेटमध्ये शक्य अशक्य असं काहीच नाही. जर तुम्ही हिंमत दाखवली, स्वतःचा दर्जा दाखवला, गुणवत्तेला न्याय दिला तर मग कुठलंही यश तुमच्यापासून दूर जाणार नाही. हाफ ट्रॅकरवरती चिटकवलाय 6 धावांचा स्टिकर. काय जबरदस्त फटका, काय टायमिंग या फटक्यामध्ये. आणि या 6 हा खेळाडू आपण बघतायत पडघा प्रीमियर लीगमध्ये जो खेळतो या ठिकाणी आदित्य स्पोर्ट्ससाठी जयेश. फुलटॉस यावेळेस मात्र ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर एकला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. केवळ एकच धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 36. इथून विजयासाठी आता 20 धावांची गरज असेल आणि यावरचे 2 चेंडू संपन्न झालेत म्हणजे अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची गरज आहे. मैदानावरती आपण बघता स्ट्राईकवरती प्रथमच येत आहेत विजय पारधी. सामना करतील जयेश शेलारचा. जयेश शेलारने 2 चेंडू 7 धावा दिलेल्या आहेत आणि राज पाटील देखील तयारीत आहेत इन ॲक्शनमध्ये. कुक्सेसाठी नेहमीच ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळताना बघितलं. भिवंडी प्रीमियर लीगमध्ये ते इन ॲक्शनमध्ये होते. यावेळेस चेंडू फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावत आहेत, नाही अडू शकत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. चौकार. अजूनही विजयासाठी गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील. या ठिकाणी आपण बघितलं तर 15 चेंडू 16 धावा. विजय पारधी चौकारने अकाउंट ओपन करतायत स्वतःचं. चांगले बॅट्समन आहे, खूप चांगला स्टान्स आहे आणि खूप चांगली आय साईड आहे. स्पेशली टायमिंग हे त्यांच्या बॅटिंगमधलं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. दुसऱ्या बाजूला जयेश शेलार या 3 बॉलमध्ये 11 धावा खर्च करतोय. हा चेंडू पूल करतात. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या वरून हाय अँड हँडसम सिक्सर.
आणि क्वेश्चन आता केवळ 4 विजयासाठी हव्यात आणि मॅच पूर्णपणे झुकवलेली आहे विजय पारधीने. हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेस मात्र अलंग द ग्राउंड येतोय थोडंसं पंबल. एक जाव आणि स्कोर या ठिकाणी लेवल होतं, इक्वल झालेलं आहे, केवळ एक पाऊल दूर. आणि आता 12 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी केवळ एका धावेची गरज. या षटकाने पूर्णपणे या सामन्यातली हवा काढून टाकलेली आहे. या ओव्हरमध्ये 3 षटकार आले आणि 2 सिंगल 1 चौकार अशा पद्धतीने आपण बघताय धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती म्हणजे 52. आणि या ओव्हरमध्ये आपण तब्बल 24 धावा बघितल्यात. एका धावेची आता 4 माफ करा, थोडंसं करेक्शन करतोय, 4 धावेची गरज आहे. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं, क्षमस्व त्याबद्दल. 4 धावांची गरज आहे आणि 12 चेंडू शिल्लक आहेत. रिक्वायर्ड 2चा आहे आपण बघू शकाल. या ओव्हरमध्ये 24 धावा आल्यात, 26ची 28ची गरज होती. आणि हे षटक सगळ्यात महागडं आपण बघताय जयेश शेलारचं राहिलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या, त्यानंतर 11 आल्या, पण या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा 24 आल्या. आपण बघितलं की पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतला आदित्य स्पोर्ट्सने, त्यामुळे हा संघ चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचला. जरी पहिल्या बॉलवरती अजय बाद झाला असला तरी येणाऱ्या प्रत्येक बॅटरने मोठे फटके खेळलेले आहेत. त्यामध्ये प्रलेशने एक चौकार 1 षटकार ठोकलेला आहे, सचिननेही 1 चौकार 1 षटकार ठोकलेला आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण बघतो जयेश त्यानेही 1 षटकार 1 चौकार. आणि या ओव्हरमध्ये विजय पारधीने 2 षटकार 1 चौकार आपण बघितलं ठोकताना. स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील पंचांनी स्वीकारलेले. आय थिंक त्या ठिकाणी फलंदाज पंचांकडे बघतायत, पण पंच सांगतायत की तुम्ही या ठिकाणी बाद आहात आणि मैदानावरती फलंदाज बाद होतोय, लागतोय मैदानावरती 4था धक्का. विजय बाद झालेत. विजयने बाद होण्याआधी एकूण धावा केल्या आहेत 16 आपण बघतायत मैदानावरती. खूप चांगलं क्रिकेट विजयकडनं. LBW 17 धावांचे योगदान दिलेले, लेग बिफोर विकेट. अगदी प्लम यष्टांच्या समोर होते. रेहान बॉलिंग मार्कवर आहेत आणि अजूनही 4 धावांची गरज आहे. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये या 4 धावा करायच्या आहेत. न्यू बॅटर मैदानावरती ललित येत आहे. मॅन फ्रॉम पडगा ललित या ठिकाणी मैदानावरती येत असताना लेफ्ट हँडेड आहेत. सामना करतील रेहानचा. गोलंदाज पुन्हा एकदा रेहान. राऊंड द विकेट. हा चेंडू स्टिअर केलाय, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, झेलचा प्रयत्न खूप चांगला झालाय पण पकडता आला नाही. आणि या दरम्यान 1 धाव येते. आता 3 धावांची गरज 10 चेंडूमध्ये. चेंडू शिल्लक असतील 10 विजयासाठी हव्यात. 3 धावा. सामना एका बाजूने झुकलेला आहे. खूप चांगला खेळ राहिला खरं तर आदित्य स्पोर्ट्सचा, कारण पहिल्या सामन्यात अमर स्पोर्ट्स कासने विजयी होता आणि एक विजय त्या संघाला लीगमध्ये पराभूत करणं इतकं सोपं काम नसतं, कारण पहिला सामना खेळल्यानंतर तो आत्मविश्वास मिळतो आणि त्यात तो सामना त्याने जिंकला होता मोठ्या फरकाने. 68 करू दिल्या नव्हत्या श्री मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी या संघाला. हा चेंडू यावेळेस आणि अशा प्रकारे लेग बायचा इशारा आपण बघताय. 1 धाव ॲड होते आणि इथून अजूनही आता 2 धावांची गरज आहे. यानंतरची मॅच SK स्पोर्ट्स आपे वर्सेस चिरोबा सुपर किंग वाशिरीला बघायला इन ॲक्शनमध्ये. चिरोबाचे कॅप्टन आपण बघितलं प्रेम यांनी सांगितले की टॉस आम्ही जिंकू, फिल्डिंग करण्याचा, जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सापेला इन्व्हाइट केलं आहे बॅटिंगसाठी. अपील पुन्हा एकदा झालं आहे, पंचांनी नकारावरती मान डोलावलेली आहे आणि अशा प्रकारे आपण बघतायत 1 धाव आणि एका धावेने आपण बघतायत 1 धाव पाहिजे विजयासाठी.
एक पाहिजे, 4ची गरज होती. मॅच जिंकलेली आहे. बघा 12 बॉल 4 असं इक्वेशन मला सांगण्यात आलं. मी 12 बॉल मगाशी चुकून एक म्हणालं होतं, पण 4 धावा पाहिजेत असं सांगण्यात आलं आणि त्यामुळे थोडंसं कॅल्क्युलेशन चुकलं. सामना जिंकलेला आहे. मैदानावरती आपण बघतायत आदित्य स्पोर्ट्सने अभिनंदन त्यांचं, पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. आणि या ठिकाणी आपण बघतायत अमर स्पोर्ट्स कासनेने एक सामना जिंकला, पण या सामन्यामध्ये आपण बघितलं तर ते पराभूत झालेले आहेत. पण चांगली सुरुवात आदित्यची. पुढची मॅच SK स्पोर्ट्स सापे आणि चिरोबा सुपर किंगमध्ये होणार आहे. पण त्याआधी देऊया सामनावीराचा पुरस्कार. आणि सामनावीर कोण आहे आमचे स्कोरर सांगतील आम्हाला साहिबा मोमीन. तर प्रलेश मॅन ऑफ द मॅच, 13 धावा गेल्यात आणि एक विकेटही प्राप्त केलेली आहे. यायचे प्रलेश मॅन ऑफ द मॅच. तर अभिनंदन टीम आदित्य स्पोर्ट, अभिनंदन सचिनजी पाटील. अतिशय सुंदर खेळ आपल्याला या पहिल्या सामन्यामध्ये आदित्य स्पोर्ट्स संघाच्या मातीने पाहायला मिळाला. आणि अमर स्पोर्ट काचे संघाने आतापर्यंत 2 सामने या ठिकाणी खेळलेले आहेत. एक सामना त्यांनी जिंकला, एक सामना त्याने मात्र नक्कीच पराभूत त्यांना स्वीकारावा लागला. आणि या सामन्यातील आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देणार आहोत, ज्यानं अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. गोलंदाजी करत असताना एक सफलता आणि तदनंतर बॅटिंग करत असताना एकूण 13 धावांचं योगदान दिलं. अर्थात संघनायक प्रलेश मुरांजन ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू. सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही सुंदर आकर्षक ट्रॉफी देत आहोत, जी आम्हाला अभिषेक चेंदे यांच्या वतीने लाभलेले आहे. आणि भगवानजी भोईर साहेबांच्या वतीने तब्बल प्रलेशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज दिला जात आहे. भगवानजी भोईर साहेबांचा हा मनाचा मोठेपणा, प्रत्येक खेळाडूचा जर आपण खेळ जर तुम्ही चांगला करत असाल तर त्यांना नेहमीच ते मोटिवेशन मार्गदर्शन करत असतात. आणि पाहू शकाल आता मात्र 2 संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंट्री करत असताना चिरोबा सुपर किंग्स वाशेर विरुद्ध SK स्पोर्ट्स सापे असे 2 संघ तुम्ही या 2 संघादरम्यान पुढील सामना पाहणार आहात. एक SK स्पोर्ट्स सापे संघाचा विचार केला तर ज्ञानेश्वर माघे या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि चिरोबा सुपर किंग वाशेर संघाचा विचार केला तर